तर मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 41 आणि 42 किंवा 40, 41, 42 हे तिन्ही साईज आपण एक मापासोबत कसे कट करायचे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. तर अगोदर आपण पेपर पॅटर्न कट करू आणि नंतर आपण कशा पद्धतीने अस्तरवर ठेवून कटिंग करायची हे मी तुम्हाला दाखवते. आज मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग न दाखवता अगोदर पेपर कटिंग दाखवते. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो का जर चुकलं तर प्रॉब्लेम येईल. तर अगोदर तुम्ही पेपरवर कटिंग करा आणि नंतर मग मेन फॅब्रिकवर कटिंग करा. तर व्हिडिओ कंटिन्यू. सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची ती म्हणजे उंची. उंची आहे कस्टमरची शिवून 13.5 इंच. तर आपल्याला म्हणजे आपल्याला 14.5 घ्यायची. 1 इंच आपल्याला जास्त घ्यायची. आता ही लाईन मी का आखली, कारण मला एकसारखं येण्यासाठी ही लाईन मी आखून घेतली. 13.5 मध्ये आपण 1 इंच मिक्स केला तर 14.5 होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची 16-17 इंचापर्यंत घेऊ शकता किंवा 13 इंचापर्यंत घेऊ शकता. असं काही नाही, जी मी उंची घेतली तीच तुम्ही घ्यायची. हमेशा मी तुम्हाला सांगत असते की उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी एक लाईन आखून घेतली. आता आपण 1 इंच जास्त का घेतो, अर्धा इंच शोल्डर आपलं शोल्डर मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच पाठीच्या भागासाठी अर्धा इंच मुडपण्यात जातं. 14.5 म्हणजे शिवून 13.5 वर एकदम परफेक्ट येऊन जाईल. आता कधी पण डीप नेक आणि छोटा जर गळा असेल तर त्याच्यामध्ये बदल करावा लागतो शोल्डर घेण्यामध्ये. आता हा छोटा गळा होता कस्टमरचा 8.5 इंचाचा, तर त्याच्यामुळे आपण शोल्डर घेणार जवळजवळ 6 इंच. 6 इंच ते 6 इंच आपण थोडंसं खाली घेऊया. तसंच आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. आता लाईन आपण आखून घेताना लाईन आखली आपण एकदम सरळ 6.25 इंचावर आपण मुंड्यासाठी पॉईंट देऊ. आता ही लाईन आपण एकदम सरळ आखून घ्यायची. आता तुम्ही खडूनी मार्किंग करा किंवा पेनाने जरी केले तरी चालते. आता खडूची सवय असल्यामुळे मी याच्यावर खडू वापरलाय. आता सगळ्यात अगोदर 41चं माप आहे कस्टमरचं. तर आपण 41चा चौथा भाग कसा काढायचा आहे तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे 41वर. 20.5 आपला दुसरा भाग निघतो आणि चौथा भाग 10.15 निघतो. तर 10.15 वर आपण एक मार्किंग करायचे. जे आपलं माप आले तेच आपल्याला ठेवायचे. आता इथं आपण 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे पेपर बरोबर आहे. आता एका ताईंची कमेंट होती, आपण इथे चेस्टमध्ये 2 इंच घेतो आणि 1.5 इंच आपण कमरेत घेतोय. तर काही हरकत नाही, तुम्ही 2 इंच जरी इथं घेतलं आणि 2 इंच जरी इथं घेतलं काही अडचण नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा इथं जरी 1.5 इंच घेतलं आणि खाली 1.5 इंच घेतलं तर चालते. पण काय होते, आपले ब्लाऊज भरपूर दिवस टिकतात. तर बऱ्याच जणांना उसवण्याची वेळ येते किंवा टिपा मारण्याची वेळ येते. आता टिपा जर मारले तर मार्किंग अजून जास्त राहील, पण उसवण्याची वेळ आली तर तेवढं कमी कमी होत चालतं शिलाई मार्जिन. म्हणून आपण 2 इंच चेस्टमध्ये जास्त ठेवतो आणि 1.5 इंच इथं ठेवतो. सगळ्यात जास्त म्हणजे चेस्टमधले आपल्याला माप वाढलं तर आपल्याला इथं जागा कमी पडते आणि ही जागा पण कमी पडून जाते. म्हणून आपल्याला 1.5-2 इंचाचा फरक हा ठेवावाच लागतो. आता इथून आपल्याला पाठीमागचा भाग 1.5 इंचावर घ्यायचा आहे आणि हा 1 इंचावर, जे आपल्याला आर्महोलसाठी आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथं आपण निम्मं घेतले. तुम्ही कसं पण तुम्हाला सोयीचं वाटेल त्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता. मला अशा पद्धतीचं सोयीचं वाटलं. 1 इंच आणि 1.5 इंचावर आपण याला आकार दिला आहे. आता त्याच्यानंतर हे माप जे आहे, आता ही कटिंग आपली तर परफेक्ट आहे. मग आता याच्यापेक्षा आपण अर्ध्या इंचाने जरी आपण आतमध्ये घेतलं आणि अशी कटिंग केली तरी चालते किंवा तुम्हाला मी अजून एक फरक सांगते का, जे आपलं ब्लाऊजचं माप आहे तर हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे. आपण जिथं हुक लावतो ते आपण पट्टी सोडून द्यायची. किती कंबर येते आपल्याला ते चेक करायचं आहे. 37चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 37चा आपल्याला जो चौथा भाग येईल, 18.5 हा दुसरा भाग आलाय आणि चौथा भाग आलाय जवळजवळ 9.25 इंच. 9.25 इंच बघू शकतात. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि बरोबर आपला 1.5 इंच याच्यासाठी राहतो. मग तुम्ही दोन्हीपैकी कोणती पण पद्धत वापरू शकता. आता जे 2 इंच आपण मार्जिन ठेवले ते 2 इंच ठेवलं असतं तर आपण सरळ लाईन आखली असती, पण आपण ह्या मार्जिनमध्ये अर्धा इंच कमी केले तर हे बरोबर 1.5 इंच येऊन गेलं. म्हणजे तुम्हाला कमरेचं माप न घेता पण अशा पद्धतीने अंदाज येऊन जाईल.
आता आपल्याला गळा घ्यायचा आहे कस्टमरच्या आवडीनुसार 2 इंचाचा. कस्टमरला हा गळा जास्त ब्रॉड नको आहे तर मी 2 इंचाचा घेते. तुम्ही 2.5 इंचाचा जरी घेतला तरी चालते. आता हा 2 इंचावर मी 2.25 इंचावर मी मार्किंग करते. आता याच्यामध्ये मार्किंग केल्याच्या नंतर दाखवते 8.5 इंचाचा गळा आहे कस्टमरचा, तर आपण 9 इंचावर एक मार्किंग करायची. 9 इंचावर मार्किंग झाल्याच्या नंतर आपण 2.25 घेतले, तिथं 2.25-3 इंच जरी घेतलं तरी चालते. अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा भाग तयार. तुम्ही याला आकार वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. आता हेच काम आपल्याला काय करायचं आहे, कटोरी ब्लाऊज आपल्याला फ्रंट दाखवायचा आहे. तर फ्रंटमध्ये काय फरक होईल आता मी तुम्हाला वेगळा पेपर कटिंग न करता याच्यावरच मी तुम्हाला समजून सांगते. आता याच्यासाठी मी काय करणार, आता आपल्याला कटिंग करताना काय करायचं आहे, समजा तुम्हाला जर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्धा इंच गळ्याकडून उतार द्या अशा पद्धतीने. बाकी कटिंग करताना तुम्ही पाठीचा भाग ज्यावेळेस कट करता, समजा मी जसं आखले त्यानुसार तुम्ही कटिंग एकदम बाहेरच्या बाजूने घ्यायची, बरोबर. आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे तर मग मी बदल कोणता करणार, हा गळा मी अगोदर पुसून काढते पाठीमागचा. अगोदर तुम्ही कटिंग करून घ्या, आता तुम्ही पुढच्या भागाचं समजून घ्या. आता मी दुसरा पेपर कटिंग न करता याच्यावरच दाखवते. आता मी समजा कट केले, आता जसं माप टाकले त्यानुसारच आपल्याला फ्रंटसाठी टाकावे लागतात. आता हा झाला आपला फ्रंटचा गळा, किती 6.5 इंचावर. आता कटोरी वाढवायची कशी ह्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगते. 6.5 इंच, एक तर वरून तुम्ही 12.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्या. 12.5 इंचावर का पॉईंट द्यायचा आहे, हा झाला आपला क्रॉस पट्टीसाठी. 2 ठिकाणी जरी दिला तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची 12.5वर एकदा पॉईंट दिल्याच्या नंतर, बरोबर. आता कटोरी घेताना कस्टमरची कटोरी कितीची आहे, जर मी ब्लाऊजवर माप घेतलं तर 6 इंचाची कटोरी आहे. 6 इंचाची जरी घेतली तर एकदम परफेक्ट बसते, काही हरकत नाही. तीच लाईन आपण सरळ वरती घेतली. आता फ्रंट गळा आपल्याला कितीचा घ्यायचा आहे, 5.5 इंच इथपर्यंत, किंवा मग खालून वर 1 इंच जरी घेतलं तरी चालते. तर अशा पद्धतीने आपण 1 इंच इथून वरती घेतलं तरी चालते, किंवा वरून 5.5 वर जरी पॉईंट दिला तरी चालते. पॉईंट मी अशा पद्धतीने देते. आणि नंतर आपल्याला थोडंसं तिरकं घेऊन आपल्याला ही कटोरीला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण गळ्याला आकार देताना अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच ह्या लाईनपासून वरती अर्धा इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला आपण लक्षात ठेवा, आपण फ्रंट भाग कट करते तर आपल्याला ह्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंत आपल्याला किती माप बसते ते लक्षात आलं पाहिजे. 2.5 इंच एकदम परफेक्ट 2.5 इंच. 2.25 इंच जरी बसलं तरी काही हरकत नाही, 2.5 इंच बसलं तरी काही हरकत नाही. आता आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करतो तर पेपर कटिंगमध्ये लगेच आपल्याला 1 इंच क्रॉस पट्टीमध्ये जास्त घ्यायचं आहे. पेपर जरी आपल्याकडून कमी जास्त फाडण्यात गेला तर काही हरकत नाही, पण ब्लाऊज पिसाच्या वेळेस अशा गोष्टी करता येणार नाही. तर आपण बघू शकतात. आता आपण याची कटिंग करू. आता आपण हा फ्रंट कट करतोय अशा हिशोबानेच आपल्याला कटिंग करायची. जसं की मी अगोदर तुम्हाला पाठीमागचा भाग, आता मी डबल पेपर घेतलेला तर मी तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवते लगेच कट करून. हे मी एकसारखं येण्यासाठी हा मी जो पॉईंट लाईन आखून घेतली तो मी कट केला आहे. आता हा झाला आपला पाठीमागचा भाग. रिस्क न घेता आपण असं जरी कटिंग केली तरी चालेल. सिंगल पेपर घेतला तरी आपल्याला लक्षात येऊन जातं, आणि डबल जर घेतलं तर आपले दोन्ही पार्ट आपले निघून जातात. आता डबल समजा तुम्ही पेपर घेतला आहे तर तुम्ही याच्यामधून 1 इंच काढा, किंवा मग शिवताना जरी तुम्ही पाठीमागचा भाग डायरेक्ट 1 इंच मुलपला तरी चालतंय. पण बऱ्याच जणांना सवय असते का आपल्याला पाठीची पट्टी ही वेगळी काढावी लागते. गळा घ्या तुम्ही, जेवढा आपण याचा गळा घेतला तेवढा गळा घ्या, याच्यातून 1 इंच काढायचं तर 1 इंच काढा, किंवा मग तुम्ही पाठीची पट्टी वेगळी जोडा, किंवा हीच पट्टी त्याला जरी 1 इंच मुडपली तरी चालते. आता हा झाला आपला
पाठीचा भाग. आता आपण याचे फ्रंट कट. तर फ्रंटमध्ये आपण अगोदर याची कटिंग करू. आता आपली कटिंग अशा पद्धतीने ही पूर्ण बाजूला काढायची. आपण हा जो उतार दिलाय तो आपण शिवण्यामध्ये जरी घेतला तरी चालते. आता आपल्याला कटोरी वाढवायची तशी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते. आता हा पेपर आपण सिंगल जरी केला तरी चालते. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे, जसं आपलं माप असेल त्यानुसार. कटोरी वाढवायची कशी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फोडून सांगितलं आहे. इथपासून आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे, इथपासून पण 1 इंच जायचं आहे, इकडं 1 इंच, अर्धा इंच इकडच्या बाजूने. आता हे 1 इंच आलं आहे का नाही ते आपल्याला कसं चेक करायचं आहे, टेप लावून आपण अगोदर चेक करू, नंतर आपण आपलं कटिंग करू. नॉर्मल थोडंसं खाली घ्यायचं आहे, इकडची बाजू पण आपली 1 इंचावर आहे का नाही चेक करायची आणि ही बाजू पण 1 इंचावर चेक करायची. सगळ्यात अगोदर आपण आणि नंतर आपण हा पॉईंट त्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही आपली कटोरी एकदम तयार झाली. 3 इंचाची टक्स आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झाली. 1:40 साईजला, 40 साईज 1:40 3 ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. तर तुम्हाला याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा, म्हणजे माझ्या कामाची हर एक पद्धत तुम्हाला कळून जाईल.